नमस्कार. मी डॉक्टर संदीप देवल, MD आयुर्वेदिक आणि ॲडज्युएंट थेरपी स्पेशालिस्ट. ॲडज्युएंट थेरपी म्हणजे मॉडर्न मेडिसिन आणि आयुर्वेदिक मेडिसिन्स हे कॉम्बिनेशन आपण देतो. आमच्याकडे आम्ही मॅक्सिमम ट्रीटमेंट ही संधिवात, त्वचारोग, लिव्हर, किडनी स्टोन, कॅन्सर, केमोथेरपी, दुष्परिणाम असे पेशंटवर बरेच उपचार करत असतो. त्याच्यामध्ये जवळजवळ 98% यश आम्हाला पेशंटमध्ये आहे. तर याच्यामध्ये स्किनमधला सगळ्यात भेडसावणारा आजार म्हणजे सोरियासिस. तर सोरियासिसलाच मराठीमध्ये जळवात किंवा इसब असा शब्द आहे. आणि आजकाल त्याच्यावर काय ट्रीटमेंट घ्यायची, कशी घ्यायची याबद्दल खूप गोंधळ आहे. याचं कारण म्हणजे तो आजार परत परत होतो आणि पेशंटला खूप त्रास देतो, खूप खास सुटते, जखमा होतात, लाल लाल पॅचेस उठतात, स्केलिंग होतं, स्किन स्केल व्हायला लागते. त्यासाठी बरेच वर्ष संशोधन करून आम्ही आता बऱ्यापैकी चांगली ट्रीटमेंट डेव्हलप केली आहे. तर सोरियासिस म्हणजे काय की एखाद्या जमिनीला आपण जर 10 वर्ष पाणी दिलं नाही तर त्याची जमीन कशी क्रॅक जाती, मीठ फुटल्यासारखं होतं, तशी आपली स्किनला काही कारणांनी स्किनमधले घामाच्या आणि तेलाच्या ग्रंथी नष्ट होतात. पण त्याच्या मागची कारणं काही चुकीचे अन्नपदार्थ, चुकीची लाईफस्टाईल, सतत केमिकलचा टच, सतत साबणाचा अतिरेकी वापर, शॅम्पूचा अतिरेकी वापर, आपल्या कामामध्ये असणाऱ्या केमिकलचा टच, या सगळ्या गोष्टींनी आणि शेवट आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे मानसिक ताणतणाव. या सगळ्या गोष्टींनी तेच त्वचारोग निर्माण होतो आणि मग तो लवकर कव्हर होत नाही. म्हणून आम्ही जेव्हा ट्रीटमेंट सुरू केली तेव्हा आता त्यात घामाच्या आणि तेलाच्या ग्रंथी परत निर्माण करण्यापासूनची ट्रीटमेंट आहे आणि त्याचा फायदा होतो. याला थोडंफार आधुनिक औषध पण आम्ही देतो. त्याच्यामध्ये काही विटॅमिनची औषधं आणि काही क्रीम असतात. पण आमच्याकडनं जे मुख्य औषध देतो ते ह्या ग्रंथी निर्माण करून स्किन मऊ करायचं काम करतं आणि मग तो सोरियासिस कायमचा जातो. यामध्ये एक पेशंटचा फोटो मी तुम्हाला आधीचा आणि नंतरचा आता पाठवतोय. तर ती पायाचा सोरियासिस बघा. गेली 8 वर्ष त्यांना खूप प्रॉब्लेम होता. सगळीकडे उपचार करून झाले, फरक पडत नव्हता. त्यांना असं सांगितलं गेलं की आता हे होणार नाही बरं कधीच. पण ती खाज पण सुटत होती आणि ते हळूहळू वाढायला लागलं होतं. ते माझ्याकडे आल्यावर त्यांना मी ॲश्युरन्स दिला, म्हटलं आपण प्रयत्न नक्की करू. आणि आम्ही त्यांना 6 ते 7 महिने ट्रीटमेंट दिली, दोन्ही टाईपची, पोटातली आणि क्रीम्स वगैरे. आणि रिझल्ट बघा आता की ते सोरियासिस पायावरचं पूर्ण गेलं आणि आज पायावरचं पूर्ण जाऊन सुद्धा जवळजवळ 4-5 वर्ष झाली. म्हणून मी आता हा व्हिडिओ तुम्हाला टाकतोय आणि त्याच्याबरोबर आपण ह्याचे फोटो पण दाखवतोय. असे अनेक फोटो आपल्याला नंतर मी प्रेझेंट करीन. पण सोरियासिसला घाबरू नका. सोरियासिस ट्रीटमेंट तशी अवघड असली तरी इझी आहे, फार पण मोठा प्रॉब्लेम येत नाही. आणि खाण्यापिण्यावर जे पथ्य दिलं जातं ते पण कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. कारण असे अनेक पदार्थ आहेत की ज्यांची आपल्याला ट्रिमेंडस ॲलर्जी असते आणि आपल्याला माहीत नसतं. म्हणून सोरियासिसमध्ये जेव्हा पेशंट आम्हाला सुद्धा लवकर रिस्पॉन्स मिळत नाही तेव्हा आम्ही फूड ॲलर्जी करून घेतो. ती रक्तातली एक टेस्ट आहे. त्याला 5,000-6,000 रुपये किंमत असली तरी अगदी लिंबू, बदाम, टोमॅटो, मैदा, दूध कशाचीही ॲलर्जी दाखवतं. आणि मग काही दिवस ते बंद केल्यानंतर पहिला खास बंद होते आणि खास बंद झाल्यामुळे तिथं हात लागायचं बंद होतं. हात टच कमी झाल्यामुळे तो आजार पण मग बाकीच्या औषधांनी कम्प्लिटली बरा होतो. आपण फोटो बघा आणि आपला अभिप्राय द्या. नमस्कार.